नमस्कार. मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. नाचो कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक 20 आपण पाहत आहे. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत मान तालुक्यातील टाकेवाडी येथील आनंदराव सस्ते महाराज. खर तर त्यांचा कीर्तनकारापर्यंतचा प्रवास कसा झालाय हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण माऊली, एक सांगा, आता आषाढी वारी झालेली आहे, तर या आषाढी वारीला तुम्ही गेला होता का? नाही गेलो यंदा. बर, ह्याच्या अगोदर कधी? याच्या अगोदर 37 वर्ष वारी केली. कुठून कशी करत होता? आळंदी ते पंढरपूर 17 वर्ष केली बर वारकरीच्या दिंडीमध्ये. बर. आणि बोरवडी शिरोळ दिंडी निघाली नवीन, तेव्हा म्हणजे तुम्ही वारकरीच्यात चाललाय, आम्हाला भजने नवीन आहेत म्हणजे आमच्या दिंडीमध्ये या. मग ते त्या दिंडीमध्ये 22 वर्ष वारी केली. बर पण यंदा काय झालं, डोळ्याचं ऑपरेशन झालं, त्यामुळे मला जाता आलं नाही. बर, म्हणून तुम्ही ह्या वर्षी गेला नाही? नाही गेलो. बरं, एक सांगा, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? तिसरी. मग तिसरी शिक्षण झाल्यावर शेती केली का मुंबईला गेला? मग ना, अगोदर शेतीत होतो, परत नंतर जामनगरला गेलो. बर, तिकडे 1 महिनाभर होतो. हा. परत पुण्याला डेपो खोलला म्हणाले, बोलवा झाले म्हणून पुण्याला आलो. बर. पुण्याला मग मी माझं सर्व्हिस झाली, 29 वर्ष हमाली केली. हमाली. मग हमाली तुम्ही करत होता, मग गळ्यात माळ कशी म्हणजे घालायची तुला? मला असं आहे की आमच्या दिंडी गँग मध्ये एक माणूस चांगला परमार्थिक होता. बर. त्याला पेठी वाजवायचे, भजन चांगलं गात होता. बर. त्याने मला सुरुवात केली भजनाची. भजन केल्यावर ते म्हणले, आहे असं भजन करण्याचा अर्थ नाही, म्हणजे माळ घालून भजन करावं लागते. मग माळ घालण्यात आले. 1977 साली माळ घातली. कुठे घातले ते? पुण्यात घातले. बर, मग भजन कीर्तन मग कसा वेळ काढत होता त्या कामात? परत मी ते डोंगरावर जाऊ लागलो. डोंगरावर एक परमार्थिक व्यक्ती, मराठवाड्यातले, परभणी जिल्ह्यातले ब्रह्मचारी व्यक्ती आहे, त्यांच्या सहवासात राहिलो मी डोंगरावर. मग त्यांचा अनुग्रह घेतला. बर. तिथनं पुढे मग देवला गेलो. देवला एक मास्तर होता, पीटीचा क्लास केला. बर. भजन शिकलो. पीटीचं भजन जरा फिका वाटायला लागलं मला. बर. वारीला गेल्यावर मला कळालं की भजन केवढं मोठं आहे. बर. या भजनात काय तथ्य आहे, भजन कुठलं खरं आहे, कुठलं कसं करावं भजन, हे वारकऱ्यामध्ये मी शिकलो. बरं, वारकरी भजन आणि हे नियमित भजन ह्याच्यातला काय फरक तुम्हाला जाणवला का? काय फरक आहे? म्हणजे वारकऱ्याचं जे भजन आहे ते वळेवर भजन आहे. बरं, वळेवर म्हणजे कसं असतं ते? आदलं मधलं नाही. काकडा सुरू झाला की नामदेवरायाचे 14 अभंगाचे वळ आहे. पहिले नमन आहे, पहिले 10 अभंग, दुसरे 5 अभंग, तिसऱ्या वळीत 7 अभंग आहेत. आणि नामदेवराच्या काका उठा पांडुरंगा प्रभात समय पाचला असे 14 अभंगाचे वळ आहे. भोपाळ्याच्या वळीमध्ये 12 अभंग आहेत. वारकऱ्याचं भजन आणि संगीत भजन यात फरक एवढाच आहे की संगीत भजनामध्ये लाईन शिरणं भजन, किंवा आज कुठला कार्यक्रम आहे, आज कुठल्या अभंग घ्यावं, ह्याचं काय संगीतवाल्याकडे हे काय नसतं. वारकऱ्याकडे कसं आहे, वळेवर भजन असतं. एका पुढे एका अभंग असते. पूजेची वळ झाली की मग पंढरीची वळ, परत आंधळा पांगळा वासुदेव, अशी लाईनशीर भजन असते. म्हणजे हा फरक आहे म्हणजे वारकरी भजनात आणि नियमित भजनात. हा, वारकऱ्याचं भजन नैमित्तिक चालतं. बर. आता एक सांगा, खर तर म्हणजे मग तुमच्या मनात असं केव्हा आलं की आपण प्रवचन सांगावं किंवा कीर्तन सांगावं? तर पहिलं प्रवचन तुमचं कुठं झालं? पहिलं प्रवचन माझं पुण्यातच झालं. बर. परत नंतर गावात एक कीर्तन केलं मी, आपल्या टाकेवाडीमध्ये. टाकेवाडीमध्ये काल्याचं कीर्तन केलं. बर. सतोभाऊ 2 कीर्तन केले मी काल्याची. हा. आतमध्ये एक केलं. आता 2-3 कीर्तन झाले सप्तेमध्ये. परत आमच्या पाहुण्याचं एक म्हणणं होतं, मग परकंदीला आमच्या चुलत बहिणीच्या तिथे कीर्तन केलं. बरं, पहिलं कीर्तन झाल्यानंतर लोकांनी काय सांगितलं तुम्हाला? महाराज कसं काय नाही म्हणले, चांगलं सांगता म्हणले तुम्ही. बर. आता जे तोंडलेकर तर म्हणले, तुम्हाला चांगलं कीर्तन करता येते. सतोभाऊ काल्याचं कीर्तन केलं मी. बर. एक माणूस म्हणला, तुम्हाला चांगलं कीर्तन करता येते. मी कधीतरी उभं राहतो म्हणलं, एवढं काही विषय नाही, एवढं प्रॅक्टिस नसते म्हणलं. बर. वेळा अभ्यास करतो म्हणलं कुठं. मग आता एक सांगा, पहिलं कीर्तन सांगताना किंवा आपल्या लोकांच्या पुढे सांगत असताना मनात एक भीती किंवा असं काहीतरी होतं की, तसं तुम्हाला काय जाणवलं का? नाही, भीती वगैरे नाही जाणवली मला. बर. परंतु जरा थोडं बोलण्यामध्ये फरक वाटायचा.
काय फरक जाणवत होता म्हणजे? फरक असा की पुढे काय बोलावं थांबल्या जायचं, असं काय काय वेळेस होत असतं. म्हणजे दडपण वगैरे आपली लोक बघितल्यानंतर येत नाही. दडपा बिडपण नाही काय. मग आता एक सांगा, कीर्तन म्हटलं का मग अभ्यास करावा लागतो. हा, मग ती कसं तुम्ही अभ्यास जुळवता मग? अभ्यास असा आहे की एक अभंग घ्यायचा, त्या अभंगावर कुठले कुठले प्रसंग लागतात, तिथं नेमका कुठले प्रमाण लागतात, कुठले अभंग लागतात, त्याच्यानंतर तो अभंगाची भूमिका काय, त्याच्यावर दुसरं आपण काय जोडलं पाहिजे, असा अर्थ कीर्तनाचा अभ्यास असतो. आणि स्वर कसा जुळवता मग ते? ते जुळवता जुळवता येतं ते आपोआप परत. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा भजनाची आवड असल्यामुळे ते बरोबर. भजनाचा अंग असल्यामुळे मला कीर्तन सोपं गेलं. असं ना? पण ज्याला भजनाचा अंग नाही त्याला कीर्तन जरा अवघड पडतं, जरी व्याख्यान माहित असलं तर त्याचं ते गायाचं ताल स्वर सगळं म्हणजे बिगर बसण्याला अवघड पडतं कीर्तन. त्याच्यामुळे स्वर पाहिजे असेल तर भजन कीर्तन हे चांगलंच पाहिजे. हा, मग आता आम्हाला स्वर ज्ञान पहिलंच होतं, भजनाचा अंग असल्यामुळे मला काय सहज कीर्तन नाही केलं. पुण्यात एक बार कीर्तन ठेवलं मला, पुण्यात एक सप्ताह चालतो देव रोडला. बर. त्याच्यात एक कीर्तन ठेवलं माझं, पहिले दिवशी ठेवलं. बर. पहिले दिवशी नामपर अभंग घ्यावा लागतो. हा, मग ते अभंग घेतलं मी केलं कीर्तन. ते म्हणलं कधीतरी उभं राहतो बाबा, म्हणलं मी काय नेहमी रोज कीर्तन करेन. अहो म्हणले चांगलं सांगता तुम्ही. एक भीत आंधळा होता माणूस. बर. त्यानं कीर्तन ऐकलं, म्हणजे थोडक्यात थोडकं म्हणजे लय भारी कीर्तन केलं तुम्ही. सुद्धा महाराजाचा आंधळा भाव आहे. म्हणला काय असं असते महाराज, म्हणजे तुम्ही 1.5 तास कीर्तन केलं. मी 1.5 तासात पण म्हणजे तुम्ही मोजकं कीर्तन केलं म्हणजे बस. बरं, आता सांगा, बऱ्याच वेळेला आताची कीर्तन ऐकता तुम्ही म्हणजे किंवा आध्यात्मिक, मग तुमचं कीर्तन कसं असतं? म्हणजे आध्यात्मिकला धरून का कसं, म्हणजे पुढे लोक बघून कसं सांगतात तुम्ही? नाही, माझं तसं असं रंगील कीर्तन नसते. आपलं तो विषय अभंग घ्यायचा, त्या अभंगावर काय होईल ते बोलायचं. असं ते लोक चांगलं म्हणावं किंवा अशा ते तसं कीर्तन करीत नाही. असं ना? पण आता काय झालंय, माझं वय बी झालंय आणि मी आजारी असल्यामुळे ते मी अभ्यासच टाकून दिलं. बरं, एक सांगा, बऱ्याच लोकांनी म्हणजे आता तुम्ही सांगितलेलं आहे की चांगलं कीर्तन झालंय, सस्ते महाराजांचं चांगलं कीर्तन झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला एक शब्बासकी दिली, एक चांगलं सर्टिफिकेट म्हणतो हे दिलेलं आहे. तर त्याच्या पाठीमागे कारण काय असावं, म्हणजे त्याचा काय असावं की इतके लोकांनी आपल्याला कमी कीर्तन सांगून सुद्धा गौरव केलेला आहे किंवा चांगलं सांगितलेलं आहे? काय कारण असेल तुमच्या ह्याच्यात? कारण काय, परमार्थिक विषय असतो. जे परमार्थिक लोक आहेत त्याला ते आवडतं. जे परमार्थिक नसते त्याला त्याचं कीर्तनाचं काय भास बी नाही, त्याला त्याचं ज्ञान बी नसते. आणि त्याला तुम्ही अभ्यासाची जोड दिलेली आहे ना? म्हणजे आध्यात्मिक अभ्यास पण तुमचा असेल ना पाठीमागे, मग त्या अभ्यासाला तुम्ही वेळच देताय ना? हो, बरोबर आहे. का अभंग पाठ असतात माझे, मग त्या विषयाला काय प्रमाण देऊन अभंग असतात ना, त्याच्यामुळे म्हणजे कीर्तन रंगत येतं. आता कीर्तन अवघड का प्रवचन, म्हणजे तुमच्या नजरेतनं काय? म्हणजे कीर्तन जरा अवघड पडतं. प्रवचन कसं आहे, सरळ बोलता येतंय. बरं. त्याला ताला स्वराचे गायाचे काय गरज नाही प्रवचन करायला. कीर्तन करायला 6 अंग लागतात, बाकीचे सगळे अंग लागतात. कुठली कुठली? विनोदी लागतो, शिवाय परमार्थिक भाग लागतो, त्याला गायाचं अंग लागतं, त्याला स्वर ज्ञान असावं लागतं, हास्य विनोद बी लागतो. कीर्तना 5-6 अंग लागतात त्याला, त्याशिवाय ती कीर्तन रंगत नाही. त्याशिवाय रंगत नाही. कीर्तनात काय त्यागीपूर्वक जिथं विषय येतो तिथे त्याग बी असावा लागतो, काय हास्य विनोद बी लागतो, स्वर ज्ञान लागतं, भजनाचं गायाचं अंग असावं लागतं, मग ते कीर्तन जमतं. धन्यवाद माऊली. खर तर टाकेवाडी हे महाराष्ट्रात प्रसिद्ध गाव आहे, ते सतोबामुळं. आमच्या गावात पाणी फाउंडेशनला नंबर आला होता, आणि पाणी फाउंडेशनला महाराष्ट्रात पहिला नंबर आलेला आहे. महाराष्ट्रात पहिला नंबर आहे. आणि अशाच या गावात एका शेतकरी कुटुंबात वाढलेले आणि उदरनिर्वाह किंवा एक हमालीचा व्यवसाय करणारे बापू अर्थात महाराजांनी कीर्तनकारापर्यंतचा प्रवास आपल्या मानदेश भूषणच्या प्रेक्षकांना सांगितलेला आहे. बापू अर्थात माऊली, तुम्हाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. आणि तुमच्या भावी म्हणजे वारकरी संप्रदायाच्या वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण. रामकृष्ण.